नमस्कार मित्रांनो, बाळासाहेब पवार LIC ऑफ इंडियामधून बोलत आहे। मित्रांनो, LIC ऑफ इंडियामध्ये लाईफ टाईम मनी बॅक पॉलिसी आहे। गॅरंटेड लाईफ टाईम पैसे मिळतात। लिमिटेड भरून अनलिमिटेड मिळतात, थोडे भरून जास्त मिळतात आणि वापरायला पण येतात। मित्रांनो, आपण जसं नोकरी व्यवसाय करून पैसे कमवतो आणि आपण खर्च करतो आपले अन्न वस्त्र निवारा, तसं मित्रांनो आपल्याला कोणीतरी पैसे देतं आणि आयुष्यभर देतं। जसं ATM कार्डमध्ये आपण पैसे काढतो, कुठपर्यंत काढतो आपल्या अकाउंटवर असेल तर। इथं अकाउंटवर आपल्या कुणीतरी पैसे आयुष्यभर भरत असताना आपण काढत असतो। असं जर प्लॅनिंग मिळालं तर मित्रांनो, हे घेण्यासाठी उशीर करू नका। वेळेचं सोनं, संधीचं सोनं करायचं आपल्या हातात असतं, परंतु आपण जर नाही ऐकलं तर आपल्याला पुन्हा पश्चाताप आणि नुकसान झाल्याशिवाय राहत नाही। प्रत्येक माणसाला जे नुकसान होतं, त्रास होतो, तो आपल्या कर्मामुळे होतो, लक्षात घ्या। आता बरेच लोक म्हणतात मेल्यानंतर आपल्याला आपल्याला भोगायचे, तसं नाही मित्रांनो। इथंच आहे, मेल्यानंतर काय होणार आहे माहिती नाही। परंतु जसं आता मोठेगावकर आणि खरात बघा ना, ह्यांनी कर्म चुकीचं केलं म्हणून आज हे प्रॉब्लेम आहेत ना। आज त्यांनी जे पैसा कमवला ते आज त्यांना सुख शांती देतो का? लक्षात घ्या, काय असतं, आपल्याला चुकीचं काम करताना आनंद मिळतो, परंतु तो आनंद टिकणारा नसतो, लक्षात घ्या। जर आपण चुकीचं कार्य करत असेल तर आपल्याला आज सुखाचे दिवस आहेत, परंतु ते राहणार नाही आणि दुःखाचे दिवस आल्यानंतर आपल्याला कुणी साथ देणार नाही। कारण गुन्हा करणारा, चुकीचं वागणाऱ्या माणसाला कुणीही साथ देत नाही, लक्षात घ्या। रामायण महाभारतापासून चालत आलेलं आहे। म्हणून आपण चुकच करू नये। जसं आपण कर्जच नाही काढत, आपल्यात बँक पैसे मागायला कधीच येणार नाही, आपल्या दारात येईल का? आपण कर्ज काढल्यावर आणि पैसे नाही दिल्यावर बँक नक्की येईल। तसंच आहे, कर्म हे श्रेष्ठ असलं पाहिजे। आपण कष्ट करून पैसे कमवले पाहिजे, योग्य आपली हातानं आपण चूक कधीच करायची नाही। बरेच लोक काय म्हणतात, बरेच लोक चुकीचं करतात म्हणून आपण पण करतात, आपण पण ते लोक अनुकरण करतात। मित्रांनो, असं कधीही करू नये। जो करेल तो भोगेल। आपण चिंता करण्याची गरज नाही, फक्त आपलं कार्य आपण व्यवस्थित केलं पाहिजे। जसं आपली गाडी 2 व्हीलर 4 व्हीलर ड्रायव्हिंग करतो, आपण आपली काळजी घेतली पाहिजे, दुसऱ्याकडे बघायचं नाही। दुसऱ्याकडे बघितलं तर आपली गाडी तिसरीकडे जाईल आणि ॲक्सिडेंट होईल। तसंच होतं आहे, बरेच लोक आपले प्रॉब्लेम सोडून दुसऱ्याचे प्रॉब्लेम बघायला जातात। मित्रांनो, आपल्याला त्याचा फायदा तोटा असतो। आपण पैसे कमवतोय, परंतु दुसऱ्याने खर्च केला की आपण खर्च करतोय, बघून खर्च करतोय। जसं म्हणून तर डिस्प्ले लावलेला असतो मार्केटमध्ये, कुठल्याही वस्तूचा डिस्प्ले का लावलेला असतं? बघून लोकांची गरज निर्माण होते, त्याची आवश्यकता असो किंवा नसो। म्हणून विचार करा, जे बघायचं ते चांगलं बघितलं पाहिजे, करायचं ते चांगलं केलं पाहिजे। त्याचे परिणाम आपल्याला एक दिवस आहेत। मित्रांनो, पैशाची बचत करा, कारण कष्ट काबाड करून आयुष्य शेवटी उतारवायत, आपले वाईट दिवस येऊ नये म्हणून LIC ऑफ इंडियाकडे आयुष्यभर पैसे देणारा प्लॅन आहे। लवकरात लवकर घ्या, उशीर करू नका। ओके, थँक्यू।